शिवप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले। यात महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या 11 किल्ल्यांचा समावेश आहे। तर यामध्ये तमिळनाडूतील ऐतिहासिक जिंजी किल्ला सुद्धा यामध्ये समावेश आहे। ही यादी शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाला जागतिक स्तरावर मान्यता देणारी ठरते। शिवप्रेमींसाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची ही बाब आहे। यामध्ये तब्बल महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा समावेश आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली। राजगड, रायगड, विजयदुर्ग, शिवदुर्ग या किल्ल्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। शिवरायांचे 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक यादीमध्ये या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला। त्यांची सगळी ऐतिहासिक माहिती ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले त्या ठिकाणी येणार आहेत। पर्यटनाला तर चालना मिळेलच, पण त्याच्यासोबत महाराजांचा गौरवशाली इतिहास हा वैश्विक करण्याकरता आणि वैश्विक टुरिस्ट इकडे आकृष्ट करण्याकरता आपल्याला याचा एक विशेष फायदा मिळणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की भारतीयांकरता आणि मराठी माणसाकरता हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। युनेस्कोच्या यादीमध्ये 12 आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जे आहेत जागतिक वारसा यादीमध्ये त्याची नोंद झाली, हे आपल्यासाठी फार मोठी अचीवमेंट आहे आणि महाराष्ट्रासाठी गौरव आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 7 समुद्रापलीकडे पोहोचला आपण म्हणतो, आणि तो खऱ्या अर्थाने काल युनेस्कोच्या यादीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं। आम्ही यंदा गड किल्ल्याच्या करता निधीची पण तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर डीपीसीला पण आम्ही हेड खोललेला आहे, त्याच्यातनं पण पैसे तिथं खर्च करता येतात। ते महाराष्ट्राच्या शिवप्रेमींच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची, अभिमानाची अशा प्रकारची घटना घडलेली आहे। मला हेही आनंद आहे की पार्लमेंटमध्ये मी हा विषय घेतला, चांगल्या पद्धतीने मांडलं की बाकीच्या किल्ल्यांना महत्त्व दिलं जातं, पण महाराष्ट्राच्या किल्ल्यांना का जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट केलं जात नाही। पण अतिशय आनंद आहे मला आज की युनेस्कोच्या माध्यमातून आपलं ब्रँडिंग झालेलं आहे जागतिक वारसा स्थळामध्ये शिवाजी महाराजांचे 12 किल्ले। पण त्याच्यावर आपण थांबून चालणार नाहीये। आपला नेक्स्ट स्टेप आणि सरकारची ही जबाबदारी आहे की ब्रँडिंग झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे हे 12 किल्ले संवर्धन आणि जतन कशा पद्धतीने आपल्याला करता येईल। तर 12 किल्ले कोणते ते पाहूयात। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड। युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये समावेश झालेल्या किल्ल्यांची यादी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि जिंजी या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला। विधान भवन परिसरात महायुतीचा जल्लोष पाहायला मिळाला। शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीवर स्थान मिळाल्यानं आता हा जल्लोष साजरा करण्यात येतोय। विधान भवनाच्या पायऱ्यांवर महायुतीच्या आमदारांनी घोषणाबाजी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं औक्षण करत यावेळी अभिनंदन सुद्धा करण्यात आलंय। तर मुंबईतील सीएसएमटी स्टेशनवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली। या सभागृहाच्या माध्यमातून मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानू इच्छितो। याचं कारण त्यांच्याकडे देशातल्या वेगवेगळ्या भागातनं 7 प्रस्ताव युनेस्कोमध्ये नॉमिनेट करण्याकरता गेले होते। त्यापैकी माननीय प्रधानमंत्री मोदयांनी निर्णय केला की छत्रपती शिवरायांचे किल्ले हेच जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट करायचे, आणि त्यांनी नॉमिनेशन केलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकोटांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याने व त्या वारसा स्थळांच्या यादीत किल्ले शिवनेरीला स्थान मिळाल्याने जुन्नर तालुक्यातील शिवप्रेमींनी व दुर्गप्रेमींनी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत व नाचत जल्लोष केला। यावेळी विद्यार्थ्यांनी साहसी खेळांचं प्रात्यक्षिक सुद्धा सादर केलं। हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो, ज्यामध्ये
या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात येतो. एकोणीस फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा या किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. शिवनेरी किल्ल्याचे वैशिष्ट्य पाहतोय, किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे, त्यावरूनच शिवाजी महाराजांचे नाव ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांचा पाळणा आणि जन्माशी संबंधित स्मृतिचिन्हे सुद्धा या किल्ल्यावरती आहेत. जिजाबाई आणि शिवाजी महाराजांचे अनेक वर्ष वास्तव्य, इथूनच स्वराज्याची पायाभरणी झाली. पुण्यापासून 90 किलोमीटर अंतरावर जुन्नर तालुक्यामध्ये हा शिवनेरी किल्ला आहे. युनेस्कोच्या येथील किल्ल्याच्या संदर्भात वैशिष्ट्य पाहतोय, किल्ल्याचे मूळ बांधकाम 16व्या शतकात यादव कालखंडात झाले. नंतर निजामशाही आणि मराठ्यांचं या किल्ल्यावर नियंत्रण राहिले. किल्ल्यावर अंबा, अंबिका आणि गंगा जमुना नावाची 2 पाण्याच्या टाक्या आहेत. युनेस्कोच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय. रायगडावर शिवभक्तांनी या निर्णयाचं जल्लोषात स्वागत केलंय. वारसा यादीतील समावेशाने पोलीस दलाची जबाबदारी मात्र आता वाढली आहे, असं मत DYSP शंकर काळे यांनी व्यक्त केलंय. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये स्थानिक प्रशासनाकडून जल्लोष करण्यात आलाय. यावेळी विद्यार्थिनींनी लेझिम करत कार्यक्रमाची शोभा वाढली. तर एसटी आगारातील सेवानिवृत्त कर्मचारी गजानन मोरे यांनी राजदरबारात रांगोळी काढली. त्या क्षणाची शिवप्रेमी वाट बघत होती. तो क्षण काल जाहीर झाला पॅरिसमध्ये. महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि कर्नाटकातील 1 असे छत्रपतींच्या 12 किल्ले हे युनेस्कोनी जागतिक दर्जा त्याला दिला आहे आणि हा निश्चितपणे आनंदाचा क्षण आहे. ज्या राजानं महाराष्ट्राला स्वातंत्र्याची ओळख करून दिली, त्या राजाची राजधानी आज तिला जगभरामध्ये ओळख मिळते आहे. सर्व शिवभक्तांना त्यांचं ऊर भरून यावं, छाती भरून यावी असा आनंदाचा क्षण आहे. रायगड किल्ल्याची वैशिष्ट्य पाहतो, सह्याद्री पर्वत रांगांमध्ये स्थित हा रायगड किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणजेच किल्ले रायगड. 1674 मध्ये रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला. मराठा स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे रायगड. उंची आणि दुर्गम स्थानांमुळे अजिंक्य असा किल्ला. धाडसी मातेच्या स्मरणार्थ उभारलेला हिरकणी बुरुज सुद्धा प्रसिद्ध आहे. 1680 मध्ये याच किल्ल्यावर शिवरायांचं निधन. मराठा स्वराज्याच्या वैभवाचा जिवंत इतिहास या किल्ल्यावरती पाहायला. किल्ले रायगड आणि प्रतापगडाची युनेस्कोमध्ये नोंद झाल्यानं मंत्री भरत गोगावले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलाय. ही महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बातमी, अशी प्रतिक्रिया मंत्री गोगावले यांनी. दर्जाच्या या युनेस्कोच्या ह्याच्यामध्ये जो काय समाविष्ट झालेला आहे माझ्या ह्या रायगड किल्ल्याचा, प्रतापगडचा आणि अन्य काही किल्ल्यांचा, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. सगळ्या शिवप्रेमींनाही धन्यवाद देतो, कारण ज्या मोठ्या संख्येने शिवप्रेमी दरवर्षी इथे येत असतात आणि त्याचाच ठेवा आज हा आम्हाला मिळालेला आहे. म्हणून पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला मी धन्यवाद देतो. तर प्रतापगड किल्ल्याचे वैशिष्ट्य पाहतोय, साताऱ्यात महाबळेश्वर जवळ 3056 फूट उंचीवरील हा दुर्ग आहे. कोयना कृष्णा खोऱ्यात सह्याद्री पर्वत रांगांमध्ये हा किल्ला स्थित आहे. 1656 मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली या किल्ल्याचं बांधकाम झालं. 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खानाचा याच प्रतापगडावर वध झाला. त्याच्यावरती खूप पोवाडे सुद्धा निघाले. दरवर्षी 10 नोव्हेंबरला शिवप्रताप दिन या ठिकाणी साजरा होतो. जावळी खोऱ्यावर नियंत्रण, संरक्षणासाठी आदर्श अशी या किल्ल्याची रचना आहे. प्रतापगडावर मराठ्यांची कुलदेवता भवानी मातेचं मंदिर सुद्धा आहे.
किल्ले राजगडाचाही समावेश या यादीत करण्यात आलाय. पाहुयात राजगडाची वैशिष्ट्ये नेमकी काय ग्राफिक्सच्या माध्यमातून. पुण्यातील वेल्हे तालुक्यातील शिवकालीन हा दुर्ग आहे. 1646 मध्ये राजगड किल्ला हा शिवरायांच्या ताब्यात. शिवरायांच्या प्रशासन आणि मोहिमांचा हा केंद्रबिंदू असल्याचं सुद्धा माहिती मिळते. राजगड किल्ल्याची वैशिष्ट्य आपण पाहतोय. तिहेरी तटबंदी, उंची, दुर्गमाता यामुळे शत्रूंपासून सुरक्षित राहण्यासाठी हा किल्ला ओळखला जातोय. पद्मावती, संजीवनी, सुवेला बुरुज, माची अशी प्रमुख स्थळं या ठिकाणी आहेत. ऐतिहासिक वारसा, ट्रेकर्ससाठी लोकप्रिय असलेलं पर्यटन स्थळ आणि ते ठिकाण म्हणजे राजगड किल्ला.